नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी धनंजय भालेराव, क्षेत्रीय प्रबंधक ॲग्रोपिक इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड। आता आपण ज्या हळदीमध्ये सर्वात जास्त इन्फेस्टेशन झालेलं होतं आणि आपल्या करप्या रोगाचा सर्वात जास्त प्रादुर्भाव असलेलं एक क्षेत्र, एकदा पूर्ण क्षेत्र दाखवा। हे पूर्ण हे त्याला हे घ्या, हे दाखवा पूर्ण एकदा। आता या प्लॉटवरती एवढं इन्फेस्टेशन झाल्यानंतर शेतकरी बंधूंनी ॲग्रोपिक इंडस्ट्रीजचं थोडं इकडे ॲग्रोपिक इंडस्ट्रीजचं एक्स्ट्रीम आणि पीक शक्ती, आता त्यांचा 3 एकरचा प्लॉट आहे। त्यांनी 1 लिटर म्हणजे त्यांच्या जवळपास 20 टक्क्या पडल्या होत्या। 1 लिटर एक्स्ट्रीम आणि 250 ml पीक शक्तीचा फवारा घेऊन आज कंप्लीट 25 दिवस झालेले आहेत। आणि याला पुरावे म्हणून वरच स्क्रोल केल्यानंतर आमच्याच फेसबुक पेजवर तुम्हाला या प्लॉटचे दोन्ही व्हिडिओ दिसतील, फवारणी केल्यानंतरचाही आणि फवारणीपूर्वीची अवस्था। तर आज आपण याचे जे काही सुप्रीम रिझल्ट आहे, जसं आम्ही क्लेम करतो की एक्स्ट्रीम आणि पीक शक्ती फवारल्यानंतर हळदीवर करपा 21 दिवस येऊ देत नाही, ही जी एक क्रांती आणलेली आहे आम्ही। कारण शेतकऱ्याला जो त्रास होता मागील जे हळद उत्पादक शेतकरी आहेत त्यांना फवारणी करताना करप्यावरती कमीत कमी 4 ते 5 स्प्रे घ्यावे लागायचे आणि त्यातही करपा पूर्णतः कंट्रोल कोण्याच औषधाने होत नव्हता। तर ही जे आम्ही नवीन टेक्नॉलॉजी घेऊन आलेलो आहोत, एकतर आहे तो करपा जाग्यावर थांबवणे आणि नवीन येणाऱ्या पानावर 21 दिवस करपा न येऊ देणे। आता तुम्हाला याचे म्हणजे रिझल्ट तर तुम्हाला एखादी चांगली हळद असेल, हिरवीगार असेल, तिथं तर तुम्हाला रिझल्ट कुठेही भेटून जातील त्या चांगल्या जागेवर फोटो, पण ओरिजिनल रिझल्ट इथे दिसतात जिथे पहिली हळद एकदम करपलेली। आता प्रत्येक झाडाच दाखवू, इकडे घ्या। आता हे पहिले पानं पूर्ण करपलेले, हे बघा। आणि आता हे पान दाखवा, हे नवीन आलेलं पान, त्याच्या पाठीमागून घ्या। आता त्यानंतर इकडे या पुन्हा। आता सर्वात जास्त करपलेलं दाखवू। आता हे बघा शेतकरी बंधूंनो, पूर्णतः करपलेले। याची कळी घ्या। आता हे नवीन, ऐकून या तुम्ही, तुमच्या डोळ्यासमोर आहेत रिझल्ट। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या आपण सबसिक्वेंट फवारण्या घेत राहायचो, 3-4 फवारण्या घ्याव्या लागायच्या, यामध्ये आपल्याला आर्थिक नुकसान तर व्हायचं, पण मजूर आणि सर्वात महत्त्वाचं एक गोष्ट सांगायची राहिली, हा स्प्रे केल्यानंतर मराठवाड्यात आता सर्व शेतकरी जाणूनच आहेत, अति भयानक अतिवृष्टी झालेली होती। जे या हळदीला जवळपास ही हळद अर्धा फूट पाण्यात होती म्हणजे खाली, आणि त्यानंतरही सबसिक्वेंट 5 ते 7 दिवस इतका पाऊस झालेला होता, त्याही वातावरणात हे रिझल्ट टिकून आहेत। त्यानंतर आणखी एकही फवारणीची गरज नाही आणि यानंतर फवारणीची गरजच नाही। म्हणजे ज्या आपण 4, 5, 6 फवारण्याचे आठवड्याला ज्या फवारण्या घेत होतो, त्या फवारणीचा म्हणजे त्या फवारणीतून शेतकरी बांधव आता मुक्त झालेला आहे। कारण इतक्या भयानक इन्फेस्टेशनवर आपण रिझल्ट घेतलेले आहेत की पाहायचं काम नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकरी बंधूंनो, दुसरा एक या औषधाचा सर्वात छान आम्हाला रिझल्ट एक हे झालेला आहे, तो म्हणजे पिवळेपणा घालून पूर्णतः ग्रीनरी आणतो प्लॉटवरती। त्यामुळे काय होतं, आपलं दोन्ही गोष्टींची बचत होऊन जाते, एक बुरशीनाशकावरचा अवाढव्य खर्च आणि जो आपण पिवळेपणावरही आपण जास्त खर्च करतो करप्यासाठी आणि पिवळेपणासाठी, तर ते दोन्ही खर्च आपले एकाच वेळी कंट्रोलमध्ये होऊन जातात आणि त्याला कव्हर भेटते 21 दिवसाचं। 21 दिवसाचं कव्हर म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण खूप औषधं सोयाबीनमध्ये प्रयोग करतो, एकदा फवारणी केल्यानंतर 20-21 दिवस अळीचं टेन्शन नाही। त्याचीच एक बुरशीनाशकमधली क्रांती घेऊन आम्ही आज आलेलो आहोत मार्केटमध्ये। तर सर्व शेतकरी बंधूंना माझं नम्र विनंती आहे आणि निवेदनही आहे की आपल्या हळदीवर करपा आलेला असेल तर एक्स्ट्रीम आणि पीक शक्ती आजच्या कंडिशनला जगातील सर्वोत्तम औषध आहेत, एकदा आपण वापरून बघा। आणि माझा नंबरही मी त्यात देतो, माझा नंबर आहे 9970 75 आणि 74 9970 750 740। तिसऱ्या दिवशी मला फोन करून सांगा। जे हा सूर्यन हा जयद्रथ, यात खोटं बोलण्यासारखं काही नाही आहे। हा पूर्णतः प्लॉट मी माझ्या अंडर ऑब्झर्वेशन मागच्या 1 महिन्यापासून ठेवलेला आहे आणि यावरील सुप्रीम आणि सर्वात महत्त्वाचं आता सांगायलाही काही नाही, हा वैयक्तिक माझ्या घरचा प्लॉट आहे। तर हा मुद्दा मी इकडले हे 4 आम्ही याच्यासाठी ठेवले होते की आपल्याला जे
कव्हर आपण म्हणतोय 21 दिवसाचं, ते कव्हर भेटते का? 21 दिवस आपण जे क्लेम करतोय की हे फवारल्यानंतर 21 दिवस करपा येणार नाही, तर ज्या शेतकरी बंधूंना पाहायचं असेल त्यांनी वसमत रोडवरतीच आरळपासून 4 किलोमीटर दारेफळ आहे, तिथे माझं हे प्लॉट आहे. आणि त्या प्लॉट दारेफळ रोडवरती तर हजारो प्लॉट आहेत. तुम्हाला जे काय पाहायचे असतील शेतकरी बंधूंनाही आम्ही वर नंबर दिलेले आहेत, कुणालाही विचारून बघा. मार्केटिंगमध्ये 2-4 गोष्टी माणूस बोलतो, पण या गोष्टीबद्दल तुम्हाला मी शेतकऱ्यांचे ओरिजिनल शेतकऱ्यांचेही नंबर दिलेले आहेत. या तालुक्यातलेच नाही, परभणी असेल, हिंगोली असेल, नांदेड या तिन्ही जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याचा मी नंबर त्यात दिलेला आहे. चालतं. धन्यवाद शेतकरी बंधू.